वांग्याचं भरीत तर आपण नेहमीच खातो, पण कधी भाजलेल्या गलक्याचं असं चमचमीत भरीत खाल्लं आहे का तुम्ही? गॅसवर भाजून बनवलेलं हे भरीत एवढं भारी लागते ना, की भाजी न आवडणारे सुद्धा हे गलक्याचं भरीत आवडीने खातील. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सार्थ फॅमिली कुकिंग चॅनलमध्ये. चला तर मग अगदी गावरान पद्धतीने ही सोपी रेसिपी कशी बनवायची ते पाहूया. सर्वात आधी आपण इथे ताजी ताजी गलके घेतलेले आहेत. ही गलके आहेत ना, आपल्याला गॅसवर मस्त असे भाजून घ्यायचे आहेत. भाजल्यामुळे ह्या भरत्याला एकदम छान असा स्मोकी फ्लेवर येतो. इथे आपल्याला गलके व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत. भाजताना तुम्ही ह्याच्यावरती थोडंसं असं तेल लावलं तरी चालेल. गलके व्यवस्थित भाजून झाले की ते एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आणि चाकूच्या साहाय्याने त्याची वरची अशी काळी झालेली सालं आहेत ना, ती स्वच्छ साफ करून घ्यायची. साल काढून झाल्यावर ही भाजलेली गलके पाण्याने आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे, जेणेकरून त्याला लागलेली काळजळी निघून जाईल. आता हे स्वच्छ केलेले गलके परत दुसऱ्या प्लेटमध्ये काढून त्याचे वरचे असे डेखे आपल्याला काढून घ्यायचे आहेत आणि मग ती आपल्याला व्यवस्थित अशी हाताने कुचकरून म्हणजेच मॅश करून घ्यायची आहे. तुम्ही मॅशरने मॅश केली तरी चालतील. यानंतर गॅसवर कढई ठेवून त्यात 2 पळी तेल घालायचं आहे आणि मग तेल गरम झालं की जिरं, मोहरी आणि हिंग घालून छान असा तडका द्यायचा आहे आणि फोडणीसाठी ठेचलेला लसूण, मिरचीचा ठेचा घालायचा आहे. मिरच्या आपल्या तिखटनुसार तुम्ही घ्यायच्या. सोबत थोडासा कढीपत्ता टाकून हे सर्व तेलात चांगलं परतून घ्यायचं आहे. वाटण परतल्यावर ह्यात चवीनुसार मीठ, हळद, घरगुती मसाला आणि गरम मसाला घालायचा आहे आणि हे सर्व मसाले तेलात मिक्स करून घ्यायचे आहेत. मसाले परतून झाले की आपण कुचकरलेले गलके ह्यात टाकायचे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि कढईवर झाकण ठेवून 5 मिनिटं चांगली वाफ काढून घ्यायची. भाजी वाफेवर शिजे तोपर्यंत भाजलेले शेंगदाणे घेऊन ते खलबत्त्यामध्ये टाकून त्याचं ओबडधोबड आपल्याला कूट करून घ्यायचं आहे. 5 मिनिटांनंतर झाकण काढून हा ओबडधोबड केलेला शेंगदाण्याचा कूट आपल्याला या भाजीमध्ये टाकायचा आहे आणि पुन्हा हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर पुन्हा आपल्याला हे 5 मिनिटं म्हणजे ह्याची आपल्याला पुन्हा 5 मिनिटं चांगली वाफ काढून घ्यायची आहे आणि मग नंतर वरून अशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची. तर मंडळी, तयार आहे आपलं गरमागरम आणि झणझणीत भाजलेल्या गलक्याचं भरीत. ही रेसिपी तुम्ही चपाती किंवा भाकरीसोबत खाऊ शकता. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, तुमच्या परिवारासोबत शेअर करा आणि अशा छान घरगुती रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या सार्थ फॅमिली कुकिंग चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.